हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर श्रावणमधल्या उपवासामुळे चपात्या जास्तच शिल्लक राहत आहेत आणि त्या फुकट जाऊ नये, संध्याकाळी खायला जरा काचकूच करतात. पण छान चटपटीत काहीतरी बनवून दिल्यावर अगदी आवडीने खातील, म्हणून मी एकात एक चपात्या गुंडाळी करून घेतली, व्यवस्थित कापून घेतलं आणि 2 ते 3 पळी तेल घालून छान गुलाबी रंग होईपर्यंत असं तळून घेतलं आहे बघा. तर तुम्ही चपात्यांचा उपमा पण करू शकता मिक्सरला वाटून, पण काहीतरी वेगळं अजून केल्यावर मुलांना आनंद होतो. गरम गरम मुगाची डाळ घालून खिचडी बनवली आहे, त्यासोबत तोंडी लावायला हे असं बनवणार आहे. तर सगळे असे थोडे थोडे करून तळून घेतले खमंग. बारीक गॅस करून तळल्यावर काय एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात, ज्या प्रकारे आपण भाकरवडी खातो. पण भाकरवडीत मसाला असतो म्हणा, पण समोस्यावरचं कवच कसं असतं समोश्याच्यावरचं, तसं लागत होतं खायला. तर हे मी घालणार आहे त्याच्यावरती मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट. कोथिंबीर थोडीशीच घालणार आहे, कारण कोथिंबीर काय खाल्ली जाणार नाही, तशीच राहील. तर हाताच्या साहाय्यानेच मी लाल तिखट असं सगळीकडे पसरवून घेतलं, मीठ घातलं, कोथिंबीर थोडीशी घातली आणि एकदम खमंग हा असा पदार्थ तयार झाला आहे. गरमागरम खिचडीसोबत तोंडी लावायला हा चपात्यांचा चाट, चुरा किंवा पापड म्हणू शकता. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक करा. धन्यवाद.